मुंबई 16 यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. हॅलो काय बोलतो सेकंड लास्ट आहे आता ही चालू आहे 41 चालू आहे 44 तुमची 44 हां बरोबर. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी सुरू आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये हे दोन आहे किती बॉक्स आहे खाली आहे बेंच तिकडे बघ. त्या बाजूला आहे का बघ. पहिला चेंडू निर्धाव चेंडू दुसरा चेंडू 6 धावा गरज नसताना फलंदाज बाबू जातोय माघारी तंबूच्या दिशेने परत. क्रिकेट रसिकांचं प्रेम असत आमच्यावर बरसू दे. या मॅच साठी सुद्धा 1001 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला आले आणि 6 धावांसाठी नव्हतं मित्रा ते मॅच जिंकल्यावरती होतं. फलंदाज चाललाय माघारी तंबूच्या दिशेने दुसरा हादरा दुसरा फलंदाज बाद. सामना क्रमांक 42 साठी साईनाथ क्रिकेट क्लब BPL आणि आशा निकेतन यांच्या कॅप्टननी स्टेज जवळ यावे. आशा निकेतन आणि BPL यांच्या कॅप्टननी स्टेज जवळ यावे. फलंदाजाचं नाव आरुष. गोलंदाज ओमकार फलंदाज आरुष आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू ओमकारचा आरुष साठी. पहिला चेंडू सुंदर फटका त्यावर घोषित स्वरूपात एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती एक धाव. धाव संख्येचा झालाय श्री गणेशा. दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. 2 चेंडू 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती ओमकारद्वारे आणि सुंदर असा फटका लेग साईडला खेळलाय. लेग साईडला ढकलून दिलाय घोषित स्वरूपात 2 धावा. सुंदर असा फटका 4-4-4-4 चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. 3 शेवटचं षटक. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू उरलेले 3 चेंडू. सुंदर फटका आणि फलंदाज बाद जातोय माघारी. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात गोलंदाज. फलंदाज बाद चाललाय तंबूच्या दिशेने परत माघारी. सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजाचं नाव अभिषेक. डॉट बॉल डेड बॉल. बाद. फलंदाज जातोय माघारी तंबूच्या दिशेने परत. मुंबई 16 वर्सेस मायनाक MCC या दोन्ही संघामध्ये सुरू असलेला हा सामना पुनश्च या ठिकाणी सुवर्ण संधी मिळालेली आहे. धीरज कांबळी या सन्माननीय अतिथींच्या वतीने या ठिकाणी विजयी संघास रोख रक्कम 1000चं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. जो संघ या ठिकाणी चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघास धीरज कांबळी यांच्याकडून रोख रक्कम 1001 याचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. सहा धावा झाल्या 7 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस. असेच आपले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. असेच आपल्याला खेळाडू
पाहायला मिळतील आणि आपल्याला असेच क्रीडाप्रेमी आपल्याला पाहायला मिळतील. 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. ते या सामन्यामध्ये जो जिंकेल त्या संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं फलंदाज ओमकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव नील. अनिकेत विरुद्ध ओमकार. ओमकार विरुद्ध अनिकेत. पहिला चेंडू टॅप स्वरूपात सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दुसरा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू जोरदार प्रहार आणि त्यावर 2 धाव घोषित स्वरूपात. धावसंख्येचा श्री गणेशा धावसंख्या जाते ती 2 धावांवरती. 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा 1 धावसंख्येत भर. धावसंख्या 2 पोहोचते ती 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 2 धावा. 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. बिनगडी बाद 5 धावा. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो रोहन. सामना करेल तो सिद्धेश. व्हाईट बॉल आता राहिली आहे ती 1 धाव आणि 2 धाव. या ठिकाणी हॅलो कोण जिंकला? मुंबई 16 संघ विजयी झालेला आहे. त्यांनी कर्णधाराने सन्मानाने व्यासपीठाकडे जायचंय. सन्मान